मी शाळेत असताना होमवर्क विसरल्यावर मॅडम नेहमी म्हणायची की जेवण करणं पण विसरतो का. तर त्या मॅडमला आज मला एक गोष्ट सांगायची की मॅडम हा विसरतो. आई शपथ. हा तर आजचा व्हिडिओ आहे लॉंग आन्सर लॉंग टाइम पर्यंत लॉंगशात कसे करायचे, आय मीन लक्षात कसे करायचे. पहिले तर पोट्ट सलग अर्धा एक पेज उत्तर लिहिता, त्याच्यामध्ये पण अक्षर घाण. डोक्याचा काय हाल व्हायचा विचार केलाय का? हमको जिंदा मत छोड़ो सालो. आपला ब्रेन पॅटर्न कॅच करतो, त्याच्यामुळे ते टप्प्याटप्प्याने लिहा. 2 मार्क्ससाठी 4 पॉईंट, 3 मार्क्ससाठी 6 पॉईंट. याने तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने पण पाठ करता येईल. ओके, आता तुम्हाला जसा आन्सर दिलेला आहे तसंच पाठ करायचं बघशाल काय असं कसं चलल बाळू. आता तुम्हाला 2दा वाचून त्याचा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे आणि 3ऱ्यांदा वाचून लिहायचं आहे. बट याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला 2दा वाचून त्याचा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. 3ऱ्यांदा वाचताना त्याच्यामध्ये जे अवघड शब्द आहे त्यांना त्यांच्याच मिनिंग वाल्या सोप्या शब्दांनी रिप्लेस करा, ज्याने ते लॉंग टर्म साठी तुमच्या खोपडीत फिट होऊन जाईल. लास्टली ऍक्टिव्ह रिकॉल इंग्लिश, ज्यामध्ये तुम्हाला ते जोरात बोलून लिहायचं आहे. इन विच तुम्ही तुमच्या पूर्ण सेन्सेस मध्ये ती इन्फॉर्मेशन रिपीटेटिव्ह बनवताय. यानी फक्त तुम्हाला बाया हात काय पुरा हक्कन पाय भी उत्तर वर्षों बाद याद रख सकेगा. हिंदी इंग्लिशचा वादच संपला.